राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे द्वारा 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी और 2 ग्राम राजस्व अधिकारियों को निलंबित किए जाने के फैसले के विरोध में अमरावती जिले का राजस्व विभाग आक्रामक हो गया है। कर्मचारियों का आरोप है कि संबंधित अधिकारियों का पक्ष सुने बिना और जांच पूरी किए बिना एक तरफा और अन्यायपूर्ण कार्रवाई की गई है और इसी के विरोध में अमरावती जिले के सभी राजस्व अधिकारी और कर्मचारियों ने जिलाधिकारी आशीष येरेकर को ज्ञापन सौंपते हुए सोमवार से सामूहिक अवकाश लेकर बेमियादी काम बंद आंदोलन की चेतावनी दी है। इस कार्रवाई से तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी और उप जिलाधिकारी वर्ग में भारी नाराजगी और भय का माहौल है। कर्मचारियों की मांग है कि निलंबन तुरंत रद्द कर सभी अधिकारियों को पूर्व पद पर बहाल किया जाना चाहिए। म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना 12 डिसेंबर रोजी महसूल अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे निलंबित करण्याची घोषणा विधानसभेत झाली होती, त्या अनुषंगानं महसूल विभागात एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे महसूल विभागातील ज्या वेगवेगळ्या संघटना आहे, त्यामध्ये महसूल सेवक संघटना आहे किंवा आपल्या कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, मंडळ अधिकारी संघटना, नायब तहसीलदार, तहसीलदार संघटना यांनी समन्वय करून एकतर्फे जी कार्यवाही करण्यात आली त्या अनुषंगाने त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आज हे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे। त्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांवर जी अन्यायकारक कार्यवाही झालेली आहे ती कार्यवाही ताबडतोब मागे घेण्यात यावी अशी या सर्व आमच्या समन्वय महासंघाची या ठिकाणी भूमिका आहे। त्या अनुषंगाने जर यांचं निलंबन जर मागे घेतलं गेलं नाही तर राज्यस्तरावरून 19 तारखेपासून कामबंद आंदोलन करण्याबाबत त्या ठिकाणी शासनाला सूचना देण्यात आलेल्या आहे। त्या अनुषंगाने याही व्यतिरिक्त निवडणूक आणि नैसर्गिक आपत्ती सोडून उर्वरित कामे बंद करण्याचा महासंघाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। त्या अनुषंगाने जर काही वेगळ्या सूचना उद्या 18 तारखेला अप्पर मुख्य सचिव यांच्या दालनात सर्व महासंघाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने उद्या यामध्ये तोडगा निघेल अशी सर्व महसूल कर्मचाऱ्यातील सर्व परिवारातील सर्व सदस्यांना आम्हाला खात्री आहे आणि तोडगा जर नाही निघाला त्या अनुषंगाने जर उद्यापासून जे संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी जे निर्देश देतील त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येईल।